गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण एम ए हिस्ट्री पार्ट फर्स्ट कोर पेपर 1 हिस्ट्री थेअरी अँड मेथड यावरील MCQ टाईप प्रश्नांची चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला आहे, समाजात राहणाऱ्या लोकांची हकीकत सांगणे म्हणजे इतिहास होय, ही व्याख्या कोणी केली? इथे आपल्याला 4 पर्याय दिसतात. हिरोडोटस, डी कोसंबी, प्रोफेसर रेनियर, प्रोफेसर फिनले. योग्य पर्याय आहे प्रोफेसर रेनियर. प्रोफेसर रेनियर यांनी इतिहासाची कोणती व्याख्या केली? तर समाजात राहणाऱ्या लोकांची हकीकत सांगणे म्हणजे इतिहास होय. ओके. दुसरा प्रश्न पाहूयात. इतिहासातील कर्मवादी संकल्पना कोणी मांडली? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. भारतीय, पारसी, रोमन, ग्रीक. तर इतिहासातील कर्मवादी संकल्पना भारतीयांनी मांडलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. पुनर्जागरण काळातील इतिहासकारांनी कोणत्या दृष्टिकोनातून विचार केला? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. ईश्वर केंद्रीय दृष्टिकोन, मानव केंद्रीय दृष्टिकोन, आर्थिक केंद्रीय दृष्टिकोन, राजकीय केंद्रीय दृष्टिकोन. तर योग्य पर्याय काय राहील? मानव केंद्रीय दृष्टिकोन. म्हणजे पुनर्जागरण काळात इतिहास लिहिताना मानवाला केंद्रीभूत धरून तसा दृष्टिकोन ठेवून इतिहास लेखन केलं गेलं. पुनर्जागरण पूर्वीच्या काळात प्रामुख्याने चर्च, पोप यांच्याविषयी, ईश्वराविषयी लिखाण झालेले आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रत्येक ज्ञानशाखेचा टिंबटिंब असतो. भूगोल, राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र. तर प्रत्येक ज्ञानशाखेचा काय असतो? इतिहास असतो. म्हणजेच प्रत्येक ज्ञानशाखेला इतिहास असतो. उदाहरणार्थ रसायनशास्त्र म्हटलं तर त्याचाही इतिहास आहे. भौतिकशास्त्र म्हटलं तर त्याचाही इतिहास आहे. वनस्पतीशास्त्र म्हटलं तर त्यालाही इतिहास आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. गतकालीन राजकारण म्हणजे इतिहास आणि वर्तमानकालीन राजकारण म्हणजे भविष्यकाळातील इतिहास, अशी इतिहासाची व्याख्या कोणी केली? इथे आपल्याला 4 पर्याय दिसतात. 1 बर्नार्ड रसेल, 2 व्होल्टेयर, 3 चार्ल्स फर्थ, 4 E.H. कार. तर चार्ल्स फर्थ हा योग्य पर्याय आहे. चार्ल्स फर्थने इतिहासाची कोणती व्याख्या केली? गतकालीन राजकारण म्हणजे इतिहास आणि वर्तमानकालीन राजकारण म्हणजे भविष्यकाळातील इतिहास, या प्रकारची व्याख्या केलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. इतिहास केवळ शास्त्र नसून कलाही आहे, असा विचार कोणी मांडला? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. विल ड्युरंट, कार्ल मार्क्स, जॉर्ज ट्रिव्हेलियन, रॉबिन कॉलिंगवूड. योग्य पर्याय काय आहे? जॉर्ज ट्रिव्हेलियन. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. इतिहासाच्या अध्ययनाने माणसाच्या विचारांना व भावनांना स्थैर्य आणि सखोलता प्राप्त होते, असा विचार कोणी मांडला? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. बर्नार्ड रसेल, थॉमस मनरो, सिसेरो, जॉन रेंडल. योग्य पर्याय बर्नार्ड रसेल. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. आयडिया ऑफ हिस्ट्री हा ग्रंथ कोणी लिहिला? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. R.G. कॉलिंगवूड, कार्ल मार्क्स, मेकॉले, E.H. कार. योग्य पर्याय आहे R.G. कॉलिंगवूड. R.G. कॉलिंगवूड यांनी कोणता ग्रंथ लिहिला? आयडिया ऑफ हिस्ट्री. कार्ल मार्क्सने कोणता लिहिला होता?
कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. मेकॉलेने कोणता लिहिला होता? हिस्ट्री ऑफ इंग्लंड. हिस्ट्री ऑफ इंग्लंड. हिस्ट्री ऑफ इंग्लंड हा ग्रंथ कोणी लिहिला? मेकॉलेने. आणि E.H. कार यांनी कोणता लिहिला? व्हॉट इज हिस्ट्री. व्हॉट इज हिस्ट्री. व्हॉट इज हिस्ट्री हा ग्रंथ कोणी लिहिला? E.H. कार यांनी. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. द मेथड अँड स्किल्स ऑफ हिस्ट्री अ प्रॅक्टिकल गाईड हा ग्रंथ कोणी लिहिला? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. कॉलिंगवूड, कॉर्नल फरे व मायकेल साल्व्होरिस, E.H. कार, थ्युसिडाइस. योग्य पर्याय आहे कॉर्नल फरे व मायकेल साल्व्होरिस. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. इतिहासाचे प्रमुख आयाम कोणते? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. स्थळ आणि मनुष्य, काळ आणि मानव, काळ आणि स्थळ, स्थळ आणि प्राणी. योग्य पर्याय आहे काळ आणि स्थळ हे इतिहासाचे प्रमुख आयाम आहेत. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. डिक्लाइन अँड फॉल ऑफ द रोमन एम्पायर हा ग्रंथ कोणी लिहिला? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. थॉमस कार्लाइल, एडवर्ड गिबन, मेकॉले आणि ग्रँडॉ. आता इथं मेकॉले ह्या पुढचं हे कट करायचे, टायपिंग मिस्टेक. आणि इथे रँट नाही तर ग्रँडॉफ. ओके. इथे टायपिंग मिस्टेक आहे, नीट बघा. डिक्लाइन अँड फॉल ऑफ द रोमन एम्पायर हा ग्रंथ एडवर्ड गिबन यांनी लिहिलेला आहे. एडवर्ड गिबनने कोणता ग्रंथ लिहिला? डिक्लाइन अँड फॉल ऑफ द रोमन एम्पायर. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. इतिहासाचे तत्त्वज्ञान मांडणारा विचारवंताचे नाव लिहा. इथे 4 पर्याय आहेत. व्हिको, रुसो, मॉन्टेस्क्यू, E.H. कार. योग्य पर्याय आहे व्हिको. आता इतिहासाचे तत्त्वज्ञान जसं व्हिकोंनी मांडलेलं आहे, व्हिको हा योग्य पर्याय. त्याच पद्धतीने व्हॉल्टेअर, व्हॉल्टेअर यांनी देखील इतिहासाचे तत्त्वज्ञान मांडलेले. त्याच पद्धतीने हर्डर यांनी देखील इतिहासाचे तत्त्वज्ञान मांडलेले आहे. तसंच अंतोनी कॉन्डरसेट म्हणजे बघा, इतिहासाचे तत्त्वज्ञान मांडणारा विचारवंताचे नाव. हे जे 4 पर्याय आहेत, व्हिको, रुसो, मॉन्टेस्क्यू, E.H. कार, यामध्ये व्हिको हा योग्य पर्याय. पण व्हिकोऐवजी जर व्हॉल्टेअर असा जर पर्याय दिला तर व्हॉल्टेअर हा योग्य पर्याय आहे. हर्डर असेल तर तो योग्य पर्याय आहे. अंतोनी कॉन्डरसेट असेल तर तो योग्य पर्याय आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदी इतिहासाचे तत्त्वज्ञान कोणी मांडलेलं आहे, हा विचार कोणी मांडलेला आहे तर व्हिको, व्हॉल्टेअर, हर्डर, अंतोनी कॉन्डरसेट. ह्याच्या 4घांची नावं माहिती असली पाहिजेत. या 4घांपैकी कुठलाही योग्य पर्यायामध्ये टाकला जाईल. आता इथे आपल्याला जे 4 पर्याय आहेत त्यामध्ये व्हिको हे बरोबर उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. इतिहासात माणसाची कृती, शब्द व विचार हे सर्व महत्त्वाचे असल्याचे मत कोणी मांडले? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. बर्नार्ड रसेल, व्हॉल्टेअर, प्रोफेसर मेटलँड, E.H. कार. ओके.
यामध्ये प्रोफेसर मेटलँड हा योग्य पर्याय आहे. ओके. प्रोफेसर मेटलँड यांनी कोणतं मत मांडलेलं आहे? इतिहासात माणसाची कृती, शब्द व विचार हे सर्व महत्त्वाचे आहेत. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. इतिहासाने सामाजिक परिवर्तनाची दखल घ्यावयाची आहे असे मत कोणी मांडले? एक बर्नार्ड रसेल, व्होल्टेअर, चार्ल्स फॉर्थ, E.H. कार. योग्य उत्तर आहे चार्ल्स फॉर्थ. चार्ल्स फॉर्थ यांनी इतिहासाने सामाजिक परिवर्तनाची दखल घ्यावयाची आहे असा विचार मांडलेला आहे. पर्याय काय आहे योग्य? चार्ल्स फॉर्थ. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. इतिहास म्हणजे स्थूलमानाने गतकाळच असे विधान कोणी केले? हेनरी जॉन्सन, मेकॉले, एडवर्ड एल्फिन्स्टन. त्यामध्ये योग्य पर्याय आहे हेनरी जॉन्सन. हेनरी जॉन्सन यांनी इतिहास म्हणजे स्थूलमानाने गतकाळच असे विधान केलेले आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. द परफेस ऑफ हिस्ट्री हा ग्रंथ कोणी लिहिला? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. मेकॉले, एडवर्ड एल्फिन्स्टन, प्राध्यापक कार्ल गुस्तावसन. तर योग्य पर्याय प्राध्यापक कार्ल गुस्तावसन. प्राध्यापक कार्ल गुस्तावसन यांनी कोणता ग्रंथ लिहिला? द परफेस ऑफ हिस्ट्री. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. घटना निश्चिती हा परीक्षणाचा मुख्य उद्देश असतो, कारण पुढील सर्व प्रक्रियांचा मूळ आधार ह्या परीक्षित घटना असतात असे विधान कोणी केले? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. बर्नार्ड रसेल, व्होल्टेअर, हॉकेट, E.H. कार. तर योग्य पर्याय काय आहे? हॉकेट. हॉकेट यांनी कोणतं विधान केलं? घटना निश्चिती हा परीक्षणाचा मुख्य उद्देश असतो, कारण पुढील सर्व प्रक्रियांचा मूळ आधार या परीक्षित घटना असतात. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. बहिरंग परीक्षणात कागदाची सत्यासत्यता तपासायची असते, तर अंतरंग परीक्षणात त्याची विश्वासार्हता ठरवायची असते. हे विधान कोणी केले आहे? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. बर्नार्ड रसेल, व्होल्टेअर, डॉक्टर के.एन. चिटणीस, E.H. कार. तर योग्य पर्याय डॉक्टर के.एन. चिटणीस. हे के.एन. चिटणीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिस्ट्री डिपार्टमेंटचे माजी विभाग प्रमुख होते. त्यांनी काय विचार मांडलेला आहे? बहिरंग परीक्षणात कागदाची सत्यासत्यता तपासायची असते, तर अंतरंग परीक्षणात त्याची विश्वासार्हता ठरवायची असते असे विधान केले आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. लेखकाचा प्रामाणिकपणा हा खालीलपैकी कोणत्या परीक्षणाचा भाग आहे? सर्वेक्षण, नकारात्मक परीक्षण, सकारात्मक परीक्षण, बहिरंग परीक्षण. त्यापैकी योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे नकारात्मक परीक्षण. नकारात्मक परीक्षणाचा काय भाग आहे? लेखकाचा प्रामाणिकपणा. लेखकाचा प्रामाणिकपणा हा खालीलपैकी कोणत्या परीक्षणाचा भाग आहे? तर नकारात्मक परीक्षणाचा. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. शेवटचा खालीलपैकी कोणते साधन लिखित नाही? 4 पर्याय दिलेत. अकबरनामा, बाबरनामा, आशिकी, शिलालेख. आता पहिले 3 अकबरनामा, बाबरनामा, आशिकी हे कसे आहेत? लिखित साधन आहेत. ओके. आणि आता लिखित साधन नाही म्हणजे अलिखित साधन आहे कोणतं? योग्य पर्याय शिलालेख. ओके.
शिलालेख हे लिखित साधन नाही. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.